नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी विजय निंबाळकर। आता पाहूयात ठळक घडामोडी। सीमा भागातील कर्नाटक सरकारने 1 जून 1986 साली कन्नड सक्ती लागू केली। त्यामुळे सीमा भागात मोठे आंदोलन करण्यात आले। तसेच संपूर्ण सीमा भागात कर्नाटक सरकार विरोधात संतापाची लाट उसळली होती। यावेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारच्या अत्याचारी पोलिसांनी बेछूट गोळीबार केला। यामध्ये 9 हुतात्मे धारातीर्थ पडले। या हुतात्म्यांना शनिवारी 1 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे। त्यामुळे सकाळी 8 वाजता हुतात्मा स्मारक बॉक्साइट रोड हिंडलगा येथे मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले। यावेळी माजी आमदार मनोहर किनीकर, मनोज पावशे, आर्यम चौगुले, MG पाटील, RI पाटील, DB पाटील आदी उपस्थित होते। उत्तर प्रदेशमधील शहाजहापूर येथे भीषण अपघात झाला आहे। शनिवारी रात्री दगडाने भरलेला डंपर धाब्यावर उभ्या बसवर उलटल्याने 11 भाविकांचा मृत्यू झाला तर 25 जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातात मृत्युमुखी पडलेले हे सर्व भाविक उत्तराखंडला देवदर्शनासाठी निघाले होते। मात्र अर्ध्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला। त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। परिवहन मंडळाच्या बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देणाऱ्या राज्य सरकारच्या 5 गॅरंटीपैकी एक असलेल्या शक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन मंडळाला 283 कोटी रुपयाची थकबाकी देणे शिल्लक आहे। 11 जून 2023 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती। त्यानंतर एकाही महिन्यात राज्य सरकारने संपूर्ण रक्कम दिली नाही। परिणामी थकबाकी 300 कोटी रुपयाजवळ येऊन पोहोचली आहे। मे महिना सरत आला तरी पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्याने त्याचा परिणाम आता भाजी बाजारावर स्पष्ट जाणू लागला आहे। सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर सध्या बेळगाव मार्केटमध्ये भाव खात असून 35 ते 40 रुपयाच्या भावाने विकली जात आहे। त्यामुळे गृहिणींच्या भाजीपाल्याचे रोजचे बजेट कोलमडले आहे। शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ होत असल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे। गुजरातमधील राजकोट शहरातील TRP गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 12 मुलांसह 28 जणांचा मृत्यू झाला आहे। गृहमंत्री हर्ष संघवी यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन अपघातांची पाहणी केली। एक व्यक्ती बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। राजकोट पोलिसांनी सांगितले की अपघातानंतर गेम झोनचा मालक आणि व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। कायद्याने मनाई असताना अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून सर्रासपणे भारत सरकार, कर्नाटक सरकार, पोलीस ते अगदी न्यायाधीश अशा पाट्या खासगी वाहनांच्या दर्शनी भागात ठेवलेल्या दिसून येतात। विशेष करून परिवारासह फिरण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांच्याकडून अशा पाट्यांचा वापर करून नियम मोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। मात्र आता कर्नाटक सरकारने याला आळा घालण्यासाठी निर्णय घेतला आहे। या संदर्भात परिवहन विभागात यापूर्वी शेकडो प्रकरणे नोंदवण्यात आली असून अशा नोंदणी फलकांना हटवण्यासाठी राज्य परिवहन विभागाने 7 विशेष पथके तयार केली असून 1 जून पासून कामकाज सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे। बेळगाव शहर पोलीस आयुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन गुन्हे कायद्याबाबत जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। बेळगाव पोलीस आयुक्त एडा मार्टिन आणि पोलीस उपायुक्त रोहन जगदीश त्यासोबत PV स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली या कायदा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 18 मे ते 23 दरम्यान झालेलं शिबिर KP मैसूर आणि RL लॉ कॉलेज बेळगाव सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश आणि न्यायाधीश सावंत यांनी मार्गदर्शन केलं। बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील सुमारे 800 कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला होता। नवीन कायद्याबाबत बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील माहिती देण्यात येणार आहे। बेळगाव तालुक्यातील सर्वाधिक उत्पादन घेतले जाणारे पीक म्हणून ओळख असलेल्या भाताची पेरणी करण्यासाठी सध्या बळीराजाची शिवारामध्ये लगबग सुरू आहे। मान्सूनपूर्व पावसाने अचूक टायमिंग साधत दिलेली साथ पेरणीला पोषक ठरली असून धुळवा पेरणीची 90% कामं पूर्ण झाली आहेत। तालुक्यात सुमारे 30,000 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाते। 50% क्षेत्रात पेरणी तर उर्वरित रोप लावणी केली जाते। पाणथळ शिवारात पाऊस सुरू होण्यापूर्वीच ही पेरणी जवळपास पूर्ण होण्यास आली आहे। सध्या रोहिणी नक्षत्र सुरू असल्याने पेरणी पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे।
महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकच्या हद्दीत पाणी सोडल्याची माहिती आणि व्हिडिओ बेळगाव प्रशासनाकडून व्हायरल झाला आणि बेळगावसह सांगली जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला. राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडलेच नाही असं सांगत सांगली पाटबंधारे विभाग अलर्ट मोडवर आलं. त्यांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधत तातडीने राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला. कोयने धरणात पाणीसाठा मर्यादित असल्याने आणि कर्नाटक हद्दीतून राजापूर बंधाऱ्याशी छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कृष्णा नदीच्या पाण्याला पोलीस संरक्षण देण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली. यंदा शाळा 31 मे पासून सुरू होत आहे. महाविद्यालयही लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी 1 जून पासून बस पास वितरण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सेवा सिंधू वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर गावातील ग्राम 1 किंवा कर्नाटक 1 केंद्रातून बस पास मिळणार आहे. परिवहन मंडळाने यंदा स्मार्ट कार्डच्या धर्तीवर नवे बस पास ऑनलाईनच देण्याचा निर्णय घेतलाय. बस प्रक्रिया सुलभ कशी करता येईल त्याकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ग्रामीण भागातील व लांब पल्ल्याच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. लोकवर्गणीतून व महाराष्ट्र मुख्यमंत्री योजनेतून लाखो रुपये जमून इंजेक्शनची तजवीज करूनही खानापूर तालुक्यामधील चिमुकला शिवांश बिर्जे मृत्यूशी झुंज अपयश ठरली. काही दिवसांपासून एक दुर्मिळ आजाराने ग्रस्त झाल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने त्याचा गुरुवारी 23 मे रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शिवांच्या उपचार करण्यासाठी तिच्या आई वडिलांनी आपल्या सर्वोत्तम प्रयत्न करून रुपये जमा केले होते. मात्र पालकांचे प्रयत्न अपयशी ठरले. पुण्याच्या खासगी रुग्णालयात शिवांशवर उपचार हवेत आणि त्याला महागडे इंजेक्शन मिळावे यासाठी तिच्या आई वडिलांनी खूप धडपड केली होती. मात्र दुर्दैवाने शिवांचा जीव गमवावा लागला. निप्पाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या 8 दिवसांपासून वळीव पावसाने अक्षरशः हैराण करून सोडले आहे. निर्माण होणाऱ्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी हा पाऊस महत्त्वपूर्ण ठरला असला तरी वादळी वाऱ्यामुळे होणारं नुकसान सर्वांच्या चिंतेचं कारण बनलं आहे. त्यात वळीव पावसामुळे खरीप पेरणीमुळे मशागतीचे कामांनाही व्यत्यय आला असून अशा या परिस्थितीत गेल्या 2 दिवसांपासून वळीव पावसाने विश्रांती घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. पण रविवारी 10च्या सुमारास विश्रांती घेतलेल्या वळीव पावसाने पुन्हा हजेरी लावताना सकाळीच बरसात सुरू केली. निप्पाणी शहर व परिसराला सुमारे अर्धा तास या वळीव पावसाने झोडपून काढले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे उद्या सोमवार दिनांक 27 मे रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. केली विद्यापीठचा पदवीदान समारंभ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनच्या कार्यक्रमात ते भाग घेणार आहेत. ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिनचा संस्थापन दिन कार्यक्रम व केली विद्यापीठच्या 14व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते भाग घेणार आहेत. सोमवारी सकाळी विशेष विमानाने बेळगाव त्यांचं आगमन होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर श्रीमती सुदेश धनगडही या दौऱ्यात असणार आहेत. बाडवडी तालुका हुक्केरी हे गाव हुक्केरी तालुक्यातील दुर्गम भागात वसलं आहे. हे गाव सोयी सुविधेपासून वंचित आहे. निवडणुकीच्या वेळी मतदान जागृती न करताही 100% मतदान करणारे हे गाव आहे. असे सुज्ञ नागरिक असले तरी शासकीय सुविधांचा अभाव नेहमीच जाणवत असल्याने नागरिकातून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जमखंडी तालुक्यातील चिकपड सालगी ते हिप्परगी या परिसरातील कृष्णा नदीचं पात्र कोरडे पडले आहे. नदीपात्रात 4 खड्डे काढून पाझरून येत असलेल्या पाण्यावरच्या गुराची ताण भागवण्याकरता मोठे परिश्रम नागरिकांना करावे लागत आहे. जनतेला कूपनलिका विहिरीवरील असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर विसंबून राहावे लागत आहे. यामुळे गुरांचा सांभाळ करणे कठीण झालं असून आलमट्टी योजनेत आपल्या सुपीक जमिनी घरे याचा त्याग केलेल्या नागरिकांना पावसाळ्यात महापुराचा तर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवत आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.